कारण ही तुमची आमची सर्वांची स्पर्धा आहे आणि त्याचमुळे आपलं देखील काहीतरी या स्पर्धेसाठी देणं लागतं. म्हणूनच आपण देखील वेळेबद्दल सहकार्य कराल अशी अपेक्षा मी बाळगतो. या ठिकाणी पेनल्टी आहे. 25व्या मिनिटी पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे 6व्या षटकातला. या देखील सूचना मी वारंवार देतोय आणि प्रत्येक संघांना पेनल्टी लागते. तर मला असं वाटतं त्या पेनल्टीचा विचार करायला हवा. पेनल्टी लागणार नाही त्यासाठी प्रत्येक षटक वेगाने पूर्ण व्हायला हवं. कॅप्टनची ती जबाबदारी आहे. बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू हाताळण्यासाठी निलेश साबळे ओव्हर द विकेट. अँगलचा वापर, धीम्या गतीचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि अशा पद्धतीनं पहिला बॉल येतोय हा डॉट. आता आपण केलेली आहे. टायमर स्टार्ट झालेला आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. 25व्या मिनिटी 6वं षटक सुरू झालं पाहिजे. कट केलेल्या बॉलला गॅप होता. तो शोधण्याचा प्रयत्न पण तितकासा प्रॉमिसिंग कनेक्शन बॅट आणि बॉलचा होऊ शकला नाही आणि या डावातली पहिली धाव नोंदवली जाते टीम रायगड वॉरियर्ससाठी. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत प्रकाश राठोड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत विकी पवार. विकी पवार आणि प्रकाश राठोड हे दोन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात करताना बिनीची जोडी आहे, सलामीची जोडी टीम रायगड वॉरियर्ससाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न वारंवार होतोय कारण बॉलचा बॉलिंग पाथ तोच ठेवलेला आहे. कॅप्टनने चांगलीच कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये केलेली आहे. पहिलं षटक खूप महत्त्वाचं असते म्हणजे उभय संघासाठी. म्हणजे फलंदाजी करताना सुद्धा म्हणा किंवा गोलंदाजी करताना त्यावर एक वचक प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. गोलंदाज चांगलीच कामगिरी करतायत. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट लेगला. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. धक्का बसतोय पहिला. रायगड वॉरियर्स विकेट डाऊन. प्रकाश राठोड हे झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहे आणि एक विकेट मिळते. ते म्हणजेच कॅप्टन निलेश साबळे यांना विकेट मिळते. मग हेच तर महत्वाचं आहे. कॅप्टनकडे 10 खेळाडू असतात. तो मोजून 11 आणि प्रत्येक खेळाडूला कसं वापरायचंय त्या गोष्टीचं भान कॅप्टनला असायला हवं. कॅप्टनने बाईटमध्ये सांगितलं होतं मी स्वतः एक चांगल्या दर्जाची खेळी आपल्या संघासाठी देऊ शकतो आणि बघा तीच खेळी पहिल्या षटकामध्ये साबळे यांच्या वतीनं पाहायला मिळते. तर तो आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल, तर तो तुम्ही इतर खेळाडूंना देऊ शकता. ती सुरुवात देण्याची धमक तुमच्याकडे असेल, तर मग पुढील षटकामध्ये तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतात. साबळे तेच करताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत आणि 1 धाव खर्च करताना 1 विकेट त्यांनी मिळवलेला आहे आणि चांगली सुरुवात पन्हाळा रायडर्स या संघासाठी स्वतः सुधीर साबळे, निलेश साबळे माफ करा, निलेश साबळे मिळवून देत आहेत. तर या ठिकाणी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राहुल पोहोचतायत. राहुल कोकाटे स्ट्रायकिंग एंडला. पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊनच या हुद्द्यावरती रुजू आहेत. प्लेसमेंट चांगले त्यांनी पाहिलं होतं की सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं दूर आहे आणि त्याचमुळे हलक्या हाताने सॉफ्ट हँडने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. प्लेसमेंट चांगली होती. एक सिंगल काढण्याचा उद्देश त्यांनी मनात ठेवला होता. धावसंख्या पोचते 2 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. निलेश चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे आता शेवटचा बॉल कुणाच्या नावावर. यावेळेस सरळ बॅटचा वापर केलाय. खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. बॉल जाईल सरळ. साईड स्क्रीन क्लिअर करताना मिळतील या धावा 4. शेवट होतोय दमदार पहिल्या षटकाचा. टीम रायगड वॉरियर्ससाठी धावसंख्या 1 गडी बाद 6. 6 धावा 1 गडी बाद. तर नवीन गोलंदाज अजय सुतार तुम्हाला पाहायला मिळत आहेत कडून गोलंदाजी करताना. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या काही घडामोडी आपण पाहतो त्याच गोष्टींचा अनुभव आता या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न सन्माननीय सचिन ढवळे सरांचा आहे. एक ग्रास ग्राउंड आहे, टर्फ विकेट आहे, दोन्ही एंडने खेळण्याची मुभा मिळते. जास्तीत जास्त षटकं कशी तुम्हाला खेळवता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलेलो आहोत. एकही षटकाची कपात होत नाहीये. पण ही सूचना देखील आम्ही प्रत्येक कॅप्टन्सना करतोय की प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा. बॉलर तयार. फॉर द विकेट. चांगली प्लेसमेंट पण बॅक टू द बॉलर.
आणि खूप चांगल्या फॉलो थ्रूने हा बॉल गोलंदाज अडवतायत. सेकंड ओव्हरसाठी बॉलर पाहायला मिळत आहेत मिस्टर अजय सुतार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत राहुल कोकाटे. राहुल कोकाटे नियंत्रण ठेवतायत आपल्या स्ट्रोक्सवर. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. एका धावेचा मिळतोय बोनस. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. थोडं शांत वातावरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पुण्यात आहोत. आराम करण्याचा वेळ असतो. पण या ठिकाणी अविरतपणे हा क्रिकेटचा खेळ आपण पाहत राहणार आहोत, खेळत राहणार आहोत. ड्राईव्ह केलंय बॉलला. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते. आरामात पळून पूर्ण केलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचते आता 8 या आकड्यावर. सिंगल डबलच्या सहाय्याने आता रायगड वॉरियर्सचा संघ पुढे सरकत चाललेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी फलंदाजांना पॉवर जनरेट करायची होती त्यासाठी गोलंदाज चान्सेस देत नाहीयेत आणि त्याचमुळे एक अचूक क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळतेच आहे. त्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपण पन्हाळा रायडर्स या संघाच्या वतीनं पाहतोय. प्रत्येक संघ पहिली फेरी जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेला आहे. दिवसातला पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच विजयदुर्ग लायन्सने. त्यानंतर अजिंक्यतारा स्मॅशर्स. त्यानंतर आपण रायरेश्वर मावळ्या संघाला जिंकताना पाहिलं. त्यानंतर तोरणा चॅलेंजर्स दरम्यान बॉल सीमारेषा पार जातोय आणि पाहूया किती धावा मिळतात. वेट फॉर बाय सिग्नल. मिळतील या 4 चौकार. हे मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. समान कालांतराने येणं आवश्यक आहे. जरी पहिला फलंदाज बाद झालाय, जास्त योगदान न देता, तरी देखील एक धमक आहे फलंदाजीची. ती दाखवण्यासाठी अधूनमधून हे स्ट्रोक्स येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. 12 धावा, 1 गडी बाद. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत. बॉलर तयार अजय सुतार. ऑन साइडला सुतारच्या विरोधात पूल केलाय. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त फटकेबाजी आता पाहायला मिळते रायगड वॉरियर्स कडून. कॅप्टन विकी पवार एका बाजूला आपण निलेश यांना पाहिलं गोलंदाजी करताना. कॅप्टनने चांगली सुरुवात मिळवून दिली. आता विकी पवार सुद्धा पॉवर दाखवतात आणि पॉवर कसली आता चौकारांची. आणि या 2 चौकारांच्या मदतीनं आता धावफलक संख्या एका चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलेली आहे 16 रायगड वॉरियर्सची. कॅप्टन्सी खूप चांगली निभावली जाते दोन्ही संघाकडून. फुललेंचा बॉल आणि अशा पद्धतीनं चौकारांची तिकडी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि यस, चौकारांची तिकडी पूर्ण झालेली आहे. आजच्या दिवसातली कदाचित ती पहिली चौकारांची तिकडी असू शकते आणि ती आलेली आहे फलंदाज विकी पवार यांच्या बॅटमधून. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाले 20, 1 गडी बाद. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बघा, सुरुवात जरी आरामात झाली, संथ झाली, तरी देखील योग्य त्या वेळी फटकेबाजी झाली तर मग स्थिती चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकते. आपल्या संघाच्या पद्धतीने झुकू शकते. तेच विकी यांनी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. चांगला बॉल, शेवट गोड झालाय सुतार यांच्या बाजूनं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रायगड वॉरियर्स संघाची धावसंख्या 20 गडी बाद. एक माझ्यासोबत प्रशांतजी आदवडे जॉईन झालेले आहेत. पूर्ण दिवसभरामध्ये आपण क्रिकेटचा थरार तर पाहणार आहोतच, पण आता अर्धा दिवस संपलेला आहे. 4 सामने या अगोदर आपण पाहिलेले आहेत. तर एकंदरीत अनुभव कसा राहिलाय प्रशांत सर? मनीष, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 सामने रोमांचक झाले, उत्कंठावर्धक झाले. 6 चेंडू 22, 6 चेंडू 28, 1 चेंडू 4. आणि आपण जर आज दिवसाचा मध्यंतर बघितला तर खूप एक्साइटमेंट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री किती जण झोपलेत मला माहिती नाही ही स्पर्धा खेळण्याकरता. तर सगळे अस्वस्थ आहेत. म्हणजे प्रत्येकाला सामना जिंकायचा आहे, प्रत्येकाला चांगलं खेळायचं आहे आणि ती स्वप्न घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेले प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आजचा दिवस त्याची सुरुवात चांगली झाली. 3 रोमर्षक सामने झालेत. तर मध्यंतरापर्यंत जे प्रेक्षकांना हवंय आणि जे सगळं टुर्नामेंटला हवंय ते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. म्हणजेच प्रशांत सर, अजून जास्त खुलून सांगायचं झालं तर आजचा दिवस अभ्यासाचा आहे. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये बघा ना, एक म्हणजे अशक्य असं आव्हान होतं ते रायरेश्वर मावळाने पूर्ण केलं. त्याचमुळे तो एक अभ्यासाचा दिवस आहे पराभूत होणाऱ्या संघांसाठी. आणि जे संघ अगदी शेवटच्या टप्प्यावर जिंकले त्यांच्यासाठी या ठिकाणी आता साबळे यांचं स्वागत केलेलं आहे. गगनचुंबी षटकाराने बॉल काउस कॉर्नर सीमारेषा पार येतोय उत्तुंग षटकार. मनीष, खरं तर या चेंडूवरती बघा, ओव्हरपिच चेंडू, त्यावरती एक मोठा फटका खेळला खूप सुंदर पद्धतीनं आणि चेंडू सीमारेषा पार केलाय. आता शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय, प्रत्येक इनिंगमध्ये आपण बघितलं तर 5व्या आणि 6व्या षटकामध्ये धाबा येतात. त्याचं कारण आहे गोलंदाजीमधली कमी. तुमच्याकडे 4-5 प्रॉपर गोलंदाज जर नसतील
आणि ती जर एक कमी असेल तर त्यावरती आक्रमण केलं जातं. 6 चेंडू 22 तुमच्याकडे बँक बॅलन्स चांगला होता. 6 चेंडू 28 तुमच्याकडे बँक बॅलन्स चांगला होता. परंतु गोलंदाजी कमी जाणवली. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेला आहे. धावसंख्या 26 झाली. चांगली चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे, की येस तुम्ही सुरुवात चांगल्या गोलंदाजाने करताय, सुरुवात चांगल्या फलंदाजांनी करताय. पण शेवटच्या टप्प्यावर फलंदाज कसं काम करताय, शेवटच्या टप्प्यावर गोलंदाज कसं काम करतायत, या गोष्टी आवश्यक आहेत. त्यातल्या त्यात जर तुमचा एक गोलंदाज कमी होतोय, तर त्याला बॅकअप देण्यासाठी ऑप्शनल गोलंदाज देखील त्याच धाटणीचा असायला हवा. नो डाऊट अबाउट इट. शरद सर खूप चांगले गोलंदाज आहेत. मागच्या वर्षी देखील त्यांची गोलंदाज मी स्वतः पाहिलेली आहे. पण या ठिकाणी कदाचित फलंदाजांनी तो चंग बांधला होता जिंकण्याचा आणि तो पूर्ण केला. साबळे बॉलिंग मार्कवर तयार आहेत. धावसंख्या 26, 1 गडी बाद. आणि ह्या सामन्याकडे पाहून देखील तेच पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा मिळाल्या नाही. दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार आले आणि त्याचमुळे बघा ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली आहे आणि या ठिकाणी विकी त्याच तत्वावर कामगिरी करताना पाहायला मिळाल्यात आणि त्याची साथ आता राहुल सुद्धा देत आहेत. ऑस्टमच्या बाहेरचा वाईल्ड लाईनच्या आतला बॉल येतोय डॉट. हा चेंडू चांगला आहे. मनुष्य यापूर्वी आपण बघितलं तर ओव्हर पिच चेंडू टाकला होता. त्यावरती खरपूस समाचार. आता डावखुरा गोलंदाज टप्पा थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. तिथून चेंडू थोडासा गिरकी घेतोय, वळतोय. अप्रतिम चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू बॅट्समन जो आहे ना तो बीट झालाय. डॉट बॉल. हो, यावेळेस कनेक्शन चुकलं आणि चुकलेल्या कनेक्शनला मागता आता फलंदाजाला परतावं लागणार. चांगली पार्टनरशिप. याच मुद्द्यावर आता मी चर्चा करणार होतो. या पार्टनरशिपवर चर्चा करणार होतो. पण पार्टनरशिप होते ब्रेक आणि धक्का बसते दुसरा टीम रायगड वॉरियर्सला. मनुष्य सुंदर गोलंदाजी. याचा जर ॲक्शन रिप्ले टीव्ही आपण अर्थात टेरेस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहिला तर पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी झाली. टप्पापर्यंत चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय. बॅकपोला जाऊन ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न झाला, परंतु बॅकलिपचा वापर करण्याकरता संधीच नव्हती. त्यावेळेला बॅट्समन क्रॅम्प झाला आणि मिस टाइम स्ट्रोक होता. आता चेंडू बॅटवरती आला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आणि तितका चांगला झेल आपल्या पर्वतीमध्ये पकडला गेलाय. या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. जो मोमेंटम तोडायचा होता तो गोलंदाजाने मोमेंटम तोडलाय. आणि सुरुवात कशी झाली या षटकाची? षटकाराने झाली होती आणि त्याचमुळे पूर्णपणे चान्स होता फलंदाजाला मोठ्या फटक्यांसाठी जाण्याचा. पण साबळे जे कॅप्टन आहेत तर त्यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीनं ती जबाबदारी सांभाळली सुद्धा आणि पार्टनरशिप ब्रेक केली सुद्धा. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या झालेली आहे 26. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते स्ट्रोक खेळताना. आपण बॉलचा बॉलिंग पाथ लेग स्टंपच्या बाहेरचा. व्हाईट बॉलने 1 धाव पुढे जाईल आणि धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. आज हाय स्कोरिंग मॅचेसचा दिवस आहे असं मला वाटतं. फक्त एक मॅच जी होती ती 37 ची होती. बाकी सर्व सामने हे 50च्या पलीकडे पाहायला मिळालेले आहेत. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल कव्हरला. थोडेसे पुढे सरकले होते बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. चांगला बॅट स्विंग आहे खरं तर फलंदाजांकडे आणि या ठिकाणी कॉपीबुक स्टाईलची आवश्यकता आहे. जे आपण वर्तुळाकार मैदान पाहतोय आणि या ठिकाणी आपल्याकडे जर मेरिटवर खेळण्याचा अनुभव असला तर तुम्ही दुपटीने आपल्या संघासाठी फायदा देऊ शकता. 28 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. हा 5वा बॉल आणि 5व्या बॉलवर सुद्धा मिळते विकेट. या ठिकाणी निलेश साबळे यांनी जबरदस्त कामगिरी सादर केलेली आहे आणि या डावातल्या एकूण 3 विकेट्स निलेश साबळे यांच्या नावावर जातात. जबरदस्त कॅप्टन्सी, जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या आपण पाहतोय झालेली 28, गडी बाद झाले 3. क्रिकेटमध्ये मनीष नेहमी म्हटलं जातं की कमबॅक करता यायला पाहिजे. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत षटकार टोटवला आणि त्याच निलेशनं 3 गडी बाद केले. म्हणजे त्याची दिशा बदलली, लाईन बदलली. आउट ऑफ द त्याने चांगली गोलंदाजी केली आणि परिणामतः कमबॅक करण्याची संधी मिळाली. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, त्यानंतर झालेलं आक्रमण आणि त्यानंतर आता निलेश साबळेनं केलेली अप्रतिम गोलंदाजी. मी तर म्हणजे कमबॅक नाही, हे वेलकम बॅक आहे आता टीमसाठी. दोन्ही संघांना ती संधी मिळेल असं नाही की फक्त ही संधी मिळालेली आहे पन्हाळा रायडर्सला. ही रायगड वॉरियर्सकडे सुद्धा संधी असणार आहे. बघा पहिलं षटक कोणाच्या नावावर गेलं तर पन्हाळा रायडर्सचं. दुसरं षटक रायगड वॉरियर्सच्या. तिसरं षटक पन्हाळा रायडर्सच्या नावावर गेलेलं आहे आणि अजूनही हा प्रवास असाच सुरू राहणार आहे 6 षटकांपर्यंत. तुर्तास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे गोविंद जाधव. स्ट्रायकिंग एंडला असतील आणि निलेश साबळे बॉलिंग मार्कवर फॉर द विकेट. शेवट गोड होतोय. सुरुवात जरी तोट्याची झाली या षटकाची पण निलेश साबळे शेवट आपल्या नावावर करतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 गडी बाद 28 धावा 28 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण मध्यांतरावर पोहोचलेलो आहोत या पहिल्या डावाच्या आणि दोन्ही संघांकडून चांगलेच संघर्षमय प्रयत्न पाहायला मिळालेत. 28 धावा दापलकावरती मनीष. इथून आता उर्वरित 3 षटकाचा जर असेल खेळ शिल्लक तर ज्या पद्धतीनं 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, तुमचे सेट बॅटर बॅक टू द पॅबल गेलेत.
त्यामुळे तू जसं म्हणालास, की जशी निलेश साबळेला गोलंदाजी करताना संधी आहे, बाकीच्या गोलंदाजाची संधी आहे, तशी बॅटरलाही संधी आहे. आता तुमचा कॅप्टन जर यावेळेला डगआउटमध्ये असेल, तर नवीन बॅटर जे आहेत त्यांना यावेळेला हिरो बनण्याची संधी आहे. 18 चेंडूत कमीत कमी जर तुम्ही 35-40 धाबा इथं उभारल्यात, तर एक चांगला फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. परंतु निलेश साबळेने घेतलेल्या 3 विकेटमुळे जो दबाव या ठिकाणी वाढला आहे, त्याचा फायदा गोलंदाजी घेऊ शकतात. त्यामुळे एक चांगलं द्वंद्व, चांगली कॉन्टेस्ट मैदानावरती बघायला मिळेल. म्हणजेच याचा अर्थ मोमेंटम जो आहे आता पन्हाळा रायडर्स या संघाच्या बाजूने झुकलेला आहे आणि अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत गोविंद जाधव जे नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. गौरव सोनावणे आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर शुभम गवारी फ्रेश बॉलर इंट्रोड्यूस केलेला आहे निलेश साबळे यांनी. शुभम गवारी वर विकेट. चांगला बॉल पण तितक्याच चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर करून रिस्क मुवमेंट पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत कॉलिंगमध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळाली. वेळीच आपली पावलं पॉपिंग क्रीजमध्ये मागे घेऊन गेले. मिळते फक्त एक सिंगल धावसंख्या पोहोचते. 29 या आकड्यावर गडीबाद झालेले आहेत 3. एक संयमी आणि शांततापूर्ण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल कारण 3 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. आघाडीचे फलंदाज ज्यांच्यावर जास्तीत जास्त विश्वास होता, ज्यांच्या वतीनं जास्तीत जास्त धावा मिळतील अशी अपेक्षा होती, पण ते काही अंशी अपेक्षा भंग करून परतलेले आहेत. विकी पवार जे खूप महत्त्वाची कामगिरी घेत होते, ते एक ट्रम्प कार्ड बॅटर ठरू शकले असते, पण त्यांना बाद केलं. त्या मागोमाग आता थोडंसं दडपण वाढू लागलेलं आहे. पण आता दडपण बाजूला सारायचं असेल तर सातत्यपूर्ण फटकेबाजी आवश्यक आहे. टॅप केलाय बॉलला हलक्या हाताने. कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आरामात एक धाव वळून पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते आता 3 गडी बाद 30. रायगड वॉरियर्स 30 धावा धावफलकावर. चला पुढचा सामना आपण खेळणार आहोत. देवगिरी ब्लास्टर्स वर्सेस सिंहगड कॅपिटल्स. दोन्ही कॅप्टन्सने प्लेइंग लिस्ट अपडेट करून टॉस बॉक्समध्ये तयारीत राहायचं आहे. देवगिरी ब्लास्टर्स वर्सेस सिंहगड कॅपिटल्स. दोन्ही कॅप्टन्स रेडी. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे तयारीत आहेत. बॉलचा बाउन्स चेक करतायत. थोडे मागेच थांबले होते आणि म्हणूनच बघा यालाच अभ्यासपूर्ण क्षेत्ररक्षण म्हणतात. टेनिस बॉलला जास्त बाउन्स असतो आणि अशा वेळेला जेव्हा तुमच्या समोर बॉल डीपमध्ये लँड होतो, तो बाउन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तोच ओळखताना क्षेत्ररक्षक थोडे मागे थांबले. एक धाव मिळते. धावसंख्या जाते 31 या आकड्यावर. 3 गडी बाद. यावेळेस रीचमध्ये होता बॉल पण आउट ऑफ रीच करू शकले नाही. मैदानाच्या आतच लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज होत आहेत फेल. विकेट जातोय तो म्हणजेच चौथा टीम रायगड वॉरियर्स. खूप चांगली कामगिरी मैदानावरती गोलंदाजी करतात. निलेश साबळेचं षटक, ज्या षटकामध्ये षटकार आला, ज्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले, इव्हेंटफुल ओव्हर होतात. त्यानंतर आपण बघितलं तर आता मोमेंटम निश्चितच गोलंदाजाकडे आहे. त्याची चर्चा आपण केली होती. इथून बॅटरला पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करावं लागेल सकारात्मक विचाराने, तरच या सामन्यामध्ये एक परत येऊ शकतात. अप्रतिम गोलंदाजी झाली, तिकट मारा झालाय आणि तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षणाचा मुद्दा आपण छेडलेला आहे आणि ती एक जमेची बाजू कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ठरते आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. एक USP आहे टीम पन्हाळा रायडर्सचा. गोलंदाजी चांगली होते आणि त्यांना 7 क्षेत्ररक्षकांची मिळते. त्याचमुळे मिसफील्ड जेव्हा जेव्हा कमी होते तेव्हा क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास वाढतोच, पण गोलंदाज देखील अजून लयीमध्ये चांगले चांगले प्रयोग करू शकतात. आणि त्यातल्या त्यात अजून एक बाब म्हणजे एक्स्ट्राची संख्या देखील खूप कमी आहे. जर आपण या पूर्ण डावाचा इत्यंभूत आढावा घेतला तर एक्स्ट्रा तितक्या जास्त संख्येने आल्या नाहीयेत. त्याचमुळे एक चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थाने आतापर्यंत पन्हाळा रायडर्सच्या वतीने खेळलं जाते. अगदी बरोबर. या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली, परंतु बॅटरकडनं देखील अपेक्षा आहेत. 6व्या-7व्या क्रमांकावर तुम्ही येता तेव्हा आता तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आणि त्याच उद्देशाने ते प्रयत्न चालू आहेत. यावेळेस हॅमर केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल आणि येस सिंगल डबलला देखील डावलून चालणार नाही. कारण या अगोदरच फलंदाज बाद झालेले आहेत. त्याचमुळे थोडासा आत्मविश्वास घेण्यासाठी थोडा वेळ व्यतीत करण्यासाठी सिंगल डबलचा सहारा घेणं हे बंधनकारक असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 4 गडी बाद 33 धावा पन्हाळा रायडर्स. 12 चेंडूचा खेळ मनीष अजूनही शिल्लक आहे. या सामन्याचा विचार केला तर आपण नेहमीच म्हणतो की एकेरी दुहेरी धावा या लाईफलाईन आहेत क्रिकेटच्या. त्यांना विसरून चालत नाही, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसतं. प्रत्येक येणारा चेंडू हा षटकार चौकारासाठी नसतोच. तर इथे तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहेत. त्या पलीकडे जाऊन जेव्हा खराब चेंडू येईल त्यावरती खरपूस समाचार घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने 12 चेंडूमध्ये अजूनही तुम्ही 20-25 धावा केल्या तर 50च्या पलीकडे तुम्ही जाऊ शकता. फायटिंग टोटल नाहीये, पण लढण्यासाठी ती धावसंख्या चांगली ठरू शकते.
बघा मला असं वाटतं गोलंदाज तर संधी देणार नाही. मागच्या 4 षटकांचा आढावा घेतला तर कधी-कधी स्ट्रोक तुम्हाला ॲडजस्ट करावे लागतात, स्ट्रोक तुम्हाला बनवावे लागतात आणि त्याच तयारीमध्ये फलंदाजांना आता स्वतःला सेट करावं लागणार आहे. नवीन गोलंदाज येतात बॉलिंग ट्रॅकवर. अमित शिंदे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत एका स्ट्राँग बॉडी लँग्वेजचे गौरव सोनावडे आणि आता त्या स्ट्राँग बॉडी लँग्वेजचा फायदा फटक्यांच्या माध्यमातून जोडावा लागणार आहे. कारण संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. पूर्ण दिवसाचा आपण आढावा घेतला तर एक 60 पर्यंत मजल तर घेऊन जावी लागेल टीम रायगड वॉरियर्सला. आतापर्यंत धावसंख्या 33 झालेली आहे म्हणजेच 8.25 च्या गतीने धावफलक पुढे सरकत चाललाय. पुढे आले पण चेंडूपासून दूर राहिले. त्याचमुळे ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल 6व्या स्टंपवरून विकेटकीपरच्या हातामध्ये येतोय डॉट. आता इथे पुढे त्यांना थोडीशी गडबड काय झाली, की लेग स्टंपच्या बाहेरून ते पुढे आले. त्यामुळे ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या-5व्या स्टंपवरचा चेंडू तुम्हाला बॅटवरतीच येणार नाही. डॉट चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूमध्ये आपण बघितलं सुरुवात खूप चांगली केली गोलंदाजानं. चांगली स्टार्ट अमित शिंदे यांच्या वतीने मिळते टीम पन्हाळा रायडर्सला. सुनावणे स्ट्रायकिंग एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले, शफल झाले आणि कॉपी बुक स्टाईल बॅटिंग करण्याऐवजी जास्तीत जास्त ऑन साइडला खेळण्याचा मोह आवरता येत नाहीये. फलंदाज सोनावणे यांना त्याचमुळे बॅक टू बॅक आता डॉट्स येत आहेत आणि ह्या डॉट्स सहन करण्याच्या तयारीमध्ये नाहीये रायगड वॉरियर्स हा संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बॉलर अमित शिंदेची. यावेळेस पुन्हा एकदा बदलालित्य पण तितका फायदा होणार नाही जितका अपेक्षित होता फलंदाजाला. फक्त एकच धाव मिळते. कारण अटॅकिंग फील्ड सेटअप आपण पाहतोय पन्हाळा रायडर्सचा. एका धावेने धावफलक पोहोचते 34 वर. मनीष विकेट फॅक्टर केवढा मोठा आहे पहा. निलेश साबळेनं घेतलेल्या 3 विकेटमुळे जो मोमेंटम बॅटरकडे होता तो पूर्णपणे गोलंदाजाकडे गेलाय. मागच्या 2 षटकामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी झाली आहे. आजकालचं आधुनिक क्रिकेट फलंदाजांचं आहे. अशीच आख्यायिका तुम्हाला पाहायला मिळते. पण या ठिकाणी त्या आख्यायिकेला सडेतोड प्रत्युत्तर मिळते. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होतायत बाद. धक्क्यांवर धक्के बसतायत रायगड वॉरियर्सला. धावसंख्या 34 असताना गडी बाद झालेले आहेत एकूण 5. हरण नेहमी धावते, वेगाने धावते. स्वतःला वाचवण्यासाठी वेगाने धावत असते. जीवाची आकांक्षा करते. तर वाघ जो असतो तो धावत असतो शिकार करण्यासाठी. आणि जोपर्यंत हरीण जी आहे ती हा इतिहास पुसून टाकणार नाही, तोपर्यंत आपण वाघाचेच गोडवे गाणार, त्याच्या पराक्रमाचेच गोडवे गाणार. आता इथे निलेश साबळे आणि कंपनीने दाखवून दिलं, की ज्यामध्ये आय-पी-एलमध्ये फलंदाजाचा बोलबाला नाही आहे आणि त्यांचंच कौतुक झालंय. पण इथे आता या मॅचमध्ये गोलंदाजाचं कौतुक होईल. त्यांनी जो फलंदाजाचा आतापर्यंत फलंदाजाची चांगली बॅटिंग झाली आपण त्याचं कौतुक करतो. परंतु आज या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी गोलंदाजानं केली. यावेळेस आल्या आल्याच मोठा फटका खेळण्याचा इरादा पाहायला मिळतो. गोलंदाज उलट दिशेने झेल घेण्याच्या तयारीत होते पण दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. मिडॉनला प्रोटेक्शन नव्हतं आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावांचे होतेवर धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 36. नवीन बटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप इन झालेल्या प्रदीपच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा मिळालेल्या आहेत रायगड वॉरियर्सला. आणि आता ही गरजच आहे. सिंगल डबलवर जाऊन चालणार नाही. आता मोठ्या फटक्यांसाठीच प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी प्रदीप सज्ज झालेले आहेत. चला मी एक अनाउन्समेंट नक्कीच करेन या चेंडूनंतर. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं केलाय प्रहार. गॅप होता. ओ ओ वॉल ऑफ फिल्डिंग बट त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली. प्रथमदर्शी वाटलं होतं की तो झेल पूर्ण झालेलाच आहे. म्हणजे अगदी त्यांनी डावा हात पुढे केला आणि त्याच्या हातात प्रसाद मिळावा. पण मात्र तो त्याला व्यवस्थित प्राप्त करता आला नाही. कॅच ड्रॉप. असंच करून तरी बघूया, प्रयत्न करून तरी बघूया म्हणून त्याने हात टाकला होता. यावेळेला चेंडू थांबलाय आणि धावाही थांबल्या. धावांचा ओघ वाढत नाहीये. मला वाटतं मनीष यावेळेला संधी होती. पंच यावेळेला ती थर्ड अंपायर बाउंड्री टच बाउंड्री जी आहे ती चेक केली जाते. एक महत्त्वाचा भाग म्हणजे इथे आता संधी होती. मोठा फटका खेळायचं, पुन्हा एकदा कमबॅक करायचं, सेफ आहे. चला मॅच ऑन ठेवा. मोमेंटम आपल्याकडे येतो परत एकदा आणायचा. परंतु आज कुठली गोष्ट म्हणजे एक दुसरं षटक सोडलं ना तर कुठली गोष्ट यावेळेला बॅटरच्या पथ्यावरती पडत नाहीये. तर जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि अजूनही काही जेवणासाठी बाकी असेल. अजून 1 मिनिट बाकी आहे कारण वेग मिळालेला आहे. टायमर चालू आहे आणि आता कुठलीच पेनल्टी लागणार नाहीये. बघा हा वेग जसा मी उल्लेख केला की केलं तर सर्व काही सुरळीत करता येतं. या ठिकाणी खूप चांगला स्पीड प्रत्येक गोलंदाजाने मेंटेन केलाय. त्याचमुळे नो पेनल्टी. शेवटच्या षटकाचे बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. शुभम शुभम गवारी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. ऑन साइडला क्रॉस बेटेड पिकअप स्ट्रोक
पण आहे क्षेत्ररक्षक मिड विकेटला. या ठिकाणी बघा अप टू डेट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. पंच या वेळेला पुन्हा एकदा काय इशारा करतात बघूया. अक्षय निर्मल पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे इशारा केलाय. चेंडू निश्चित खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय की नाही, त्याचा हात, अँगल या सगळ्या गोष्टी देखील पाहिल्या जातील. आता या मॅचमध्ये मनीष काय घडलंय तर चेंडू जास्त सीमारेषेच्या पलीकडे गेले नाहीत. त्यामुळे यावेळेला जो टाइम मेंटेन करायचा होता तिथं थोडी संधी मिळाली. कदाचित सातत्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले असता तर थोडासा प्रॉब्लेम झाला असता. परंतु चांगली गोष्ट आहे तर एका संघानं यावेळेला पेनल्टी खाल्ली नाहीये. बघा अश्विनचा आपण मागच्या सामन्याचा खेळ पाहिला तर ते थांबलेच नाही. जबरदस्त बॅटिंग अश्विन यांची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक चांगला धावफलक लोहगड सुपर जायंटचा आपण पाहिला. फेअर डिलिव्हरी आहे. मॅच ऑन ठेवा, कॅच कंप्लीट झालेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, की जेव्हा तुम्हाला एक लय सापडते ना, त्या लयीमध्ये तुम्ही तुमच्या संघाचा फायदा करून जाता. मागच्या सामन्यामध्ये अश्विनच्या वतीने फलंदाजी पाहायला मिळाली. एक चांगला धावफलक सेट झाला. या ठिकाणी गोलंदाजाने प्रत्येक षटकामध्ये विकेट मिळवले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचमध्ये रिदम त्यांनी या शेवटच्या षटकापर्यंत कंटिन्यू ठेवलेली आहे आणि तो फायदा होतोय पन्हाळा रायडर्सचा. युअर ॲब्सोल्युटली राईट. आपलं जे म्हणणं आहे ते निश्चितच खूप चांगलं आणि महत्त्वाचं आणि योग्य देखील आहे. यावेळेला फलंदाज हारागिरी करतात. या पद्धतीनं तुम्हाला बॅटिंग करायची होती. 3 गडी बाद झाले होते. स्ट्राईक रोटेट करायचं होतं ते तुम्ही केले नाही आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे तुम्ही बीट झालात आणि जेव्हा मोठे फटके एक चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला. मगाशी आपण पण चेंडू थांबवला गेला, आता कॅच झालाय. त्यामुळे प्रयत्नही होत आहेत. असं नाही की प्रयत्न होत नाहीयेत, परंतु त्याला नशिबाची साथ पण मिळत नाहीये. तर प्रयत्न पूर्ण होत नाहीयेत म्हणून फलंदाज ते हाराकिरी करतायत असंच कुठेतरी म्हणावंसं वाटते. कारण चांगलं क्षेत्ररक्षण, कॅचेस कंप्लीट होत आहेत, चौकार षटकार अडवले जात आहेत, मिळत असलेल्या धावा मिळत नाहीयेत. तेच दुःख कदाचित फलंदाजाला जाणवत असावं. पण अजूनही पहिला डाव संपला नाहीये. बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक पॉईंटचे पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वेळ धावसंख्या पोहोचते 39 वर. बघा अजूनही चेंडू शिल्लक आहे 4. 4 पैकी 3 तर मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. 50च्या पलीकडे जसा मी उल्लेख केला होता की 50 हा आकडा गाठलाच पाहिजे. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये 50 अप तर टीम गेलीच पाहिजे आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न करतायत का स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत प्रदीप. शेवटचे 4 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. चांगला टर्न मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळवतोय फलंदाजांना आणि बॅट आणि बॉलमध्ये मोठी तफावत आहे. चला टॉससाठी आपण तयारीत राहणार आहोत. पुढचा सामना असणार आहे देवगिरी ब्लास्टर्स वर्सेस सिंहगड कॅपिटल्स. देवगिरी ब्लास्टर्स आणि सिंहगड कॅपिटल्स. चला टॉस बॉक्समध्ये तयारीत राहायचंय. पुन्हा एकदा डॉट डॉट व डॉट. हे डॉट त्रास देऊन जातील तर रायगड वॉरियर्सला. त्यातल्या त्या शेवटच्या षटकामध्ये बघा पहिलं षटक किती धावांचं होतं? फक्त 6 धावांचं होतं. हे शेवटचं षटक आतापर्यंत किती धावांचं आहे? तर 1 धावेचं. तर हा विचार करणं आवश्यक आहे. सुरुवात आणि शेवट आपल्या संघाच्या बाजूने केलाय की नाही. मध्यंतरामध्ये काही अंशी धावा मिळालेल्या आहेत रायगड वॉरियर्सला. पण अजूनही धावांचा ओघ कुठेतरी अजून उंच करावा लागणार. त्यासाठी अजूनही 3 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. 2 ऑपॉर्च्युनिटीज आहेत अजूनही. तर या बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आले आणि त्याचमुळे आता फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. त्याचमुळे आता जे काय करायचंय आताच करायचंय. इनिंग संपल्यानंतर विचार करून काहीच उपयोग होणार नाही. यावेळेस केलंय, करून दाखवलंय का पाहूया. येस एक्झॅक्टली बॉल जातोय काउस कॉर्नर सीमारेषा पार. येतोय योग्य त्या वेळी योग्य तो षटकार. कडक बेधडक सिक्सर. अत्यंत सुंदर फटका होता. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु काही बॅट्समन असतात ज्यांचा फुटपक नसतो, परंतु त्यांचा रिच मोठा असतो. जसं आपण पोलांडला पाहिलं तशा पद्धतीने हा रिच मोठा होता. खूप चांगला फटका खेळला आणि लॉंगॉनच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार वेलकम 6. प्रदीपने खेचलाय हा दमदार षटकार. धावसंख्या झालेली आहे 45-45. म्हणजे ज्या धावसंख्येकडे जायला पाहिजे होतं एक पूर्व अनुमानित स्कोर आपण म्हणू शकतोय 50चा. त्या दिशेने तर आता पाऊल उचललं जाते प्रदीपच्या वतीनं. व्हाईट बॉल तर आहे. फलंदाज बाद आहे. 1 धाव तर मिळेल. धावसंख्या पोहोचते 46. गडीबाद झाले 7. अजून 1 बॉल बाकी. मैदानावरती बरंच काही घडतंय. म्हणजे व्हाईट बॉल एकतर अंपायरने थोडं एक्सरसाइज केलंय. त्यानंतर रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. पुन्हा एकदा आणखीन इशारा त्यांना करावा लागलेला आहे. नवीन बॅटर मैदानावरती जाईल. तुम्ही एकमेकांची चांगली साथ दिलीत तर प्रतिस्पर्धांवरती तुम्हाला मात करता येईल. आता 7 गडी बाद झालेत.
याचा अर्थ रेग्युलर इंटरव्हलमध्ये मनीष गडी बाद झालेत. त्याचा परिणाम धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळा 3 तास अभिनय करणाऱ्या हिरोला जितकं प्रेक्षकांचं प्रेम मिळत नाही, 5 मिनिटं काम करणाऱ्या अभिनेत्याला प्रेम मिळतं. या ठिकाणी शेवटच्या एका बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय आनंद. ते प्रेम प्रेक्षकांचं आनंदला मिळेल का? आनंदने आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा आहे मौका. थ्रो थोडासा आहे अपीश. बॅकअप आहे. मिळतात या 2. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया तर नाही. 2 धावांवर फलंदाज थांबलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 48 आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 षटकांमध्ये 49 धावांची. 36 चेंडू 49 धावांची गरज आहे पन्हाळ रायडर्सला. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी प्रशांत आदवडे सर टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील. सामना खेळला जाईल या पुढचा देवगिरी ब्लास्टर्स वर्सेस सिंहगड कॅपिटल्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचंय. बोथ कॅप्टन प्लीज. देवगिरी. अश्विन कुमकर सरांना विनंती आपल्या शुभस्ते इथे टॉस केला जाईल. अत्यंत महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग 2024 अर्थात 10वं पर्व. आणि या सामन्याचा विचार केला तर पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लागेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. देवगिरी टीम. दोन्ही कॅप्टन लवकर यायचे. सिंहगड टीम कॅप्टन प्लीज. सिंहगड टीम. देवगिरी टीमचं कॅप्टन. ओके. All the best and now time for toss boss. There is a call. It is head. देवगिरी आणि सिंहगड या 2 संघादरम्यान ही लढत आहे. सिंहगड संघाने टॉस जिंकलाय. पण सिंहगड संघाच्या कॅप्टनला फक्त एक्साइटमेंट प्रचंड आहे. टॉस जिंकलाय. अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतंय. काही नाही पाहतोय तर आम्हाला फिल्डिंगच तुम्ही प्लॅन करून ठेवलाय. टॉस जिंकला तर फिल्डिंग करायची आहे. आज तुमच्या संघामध्ये एखादा कोणता नवीन खेळाडू यंग खेळाडू आहे ज्याची यावेळेला चांगली बॅटिंग बॉलिंग बघायला मिळेल? नक्कीच. कारण यावेळेस पूर्णच टीम वेगळी आहे सर. पहिले 4 प्लेयर सोडले तर मागच्या टीमचे पूर्ण म्हणजे यावेळेस चेंजेस आहे. खूप सारे चेंजेस आणि त्याचं युटिलायझेशन करायचं आम्ही पाहतोय आता आणि पाहूया. खूप प्रतीक्षा केली या स्पर्धेची 10व्या पर्वाची. ज्या पद्धतीने आपण बघतोय या स्पर्धेमध्ये ओपनचे खेळाडू म्हणजे ऑल इंडिया लेवलचे पण खेळाडू खेळणार. त्यामुळे लीगमध्ये चांगलं खेळायचं आहे आणि त्यानंतर ऑल इंडिया लेवलचा खेळ जो क्रिकेटपटू त्यांचा खेळ पाहिजे. नक्कीच म्हणजे आम्ही आतुरतेनं वाट पाहतो या क्षणाची की कधी आमचं टुर्नामेंट येतं सचिन डोळे आणि ते आम्हाला खेळावंच लागतं. तुम्हाला किती प्रतीक्षा असते? हो, खूप जास्त. कारण की आता आम्हाला नेहमी खेळायची सवय त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायला भेटत तसं आम्हाला जास्त एक्साइटमेंट असते. कधी आम्हाला खेळायला भेटत. व्हेरी एक्साइटेड. 3 मॅच क्लोज झाले. त्यातून काय शिकलात? म्हणजे शुभ 7 चेंडू 22, 7 चेंडू 28 काय शिकलाय तुम्ही? तसं बघायला गेलं तर जसं आमचा व्ह्यू बघितला तर बॉलरचा थोडा एक जो ड्रॉबॅक राहिला त्यामुळं कदाचित ते डिफेन्स नाही झाले. परंतु एखादं चांगल्या ओव्हरला बॉलर भेटला असता तर तेवढे 22 रन खूप झाले डिफेंड करायला. 6 बॉलमध्ये 22 खूप. 6 चेंडू 27, 6 चेंडू 22 असे 2 सामने होते. तर अत्यंत महत्त्वाचा टॉस आपण बघितला तर सिंहगड कॅपिटल्सने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रतिस्पर्धी संघ देवगिरी ब्लास्टर संघाला आमंत्रित केलं बॅटिंग करण्याकरता. तर अश्विन सर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्याबरोबर जॉईन झालात. टॉस का बॉसमध्ये एवढंच. ऐकूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आवाज मनीष पाटील.
Thank you, Prashant sir. Now back to cricket. पहिले चेंडूवरती आपण बघितलं खूप सुंदर अशा पद्धतीने चेंडू स्टेअर केला होता. एक धाव मिळते. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. वॉचमॅनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये 2 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी एक एक धाव दोन्ही बॅटरने पूर्ण केले, त्यामुळे 2 धावा धावफलकावरती. सामना आपण पाहू शकता मैदानात सुरू आहे. चेंडूच्या खाली यष्टीरक्षक पकडला जाईल. बॅटरचा संपला खेळ. सेलिब्रेशन करण्याची संधी. राहुल या अत्यंत सुंदर झेल पकडलाय आणि फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हल मध्ये जातो आहे. प्रहार प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, त्याचबरोबर आपण ऑल इंडिया लेवलचे दिग्गज खेळाडू या मंचावरती पाहणार आहोत. दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. शानदार असा खेळ. 3 सामने रोमहर्षक उत्कंठावर्धक झालेत आणि त्याची आठवण सातत्याने येते आहे. एक एक मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. अटीतटीच्या लढती आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्याची चिन्ह दुपारपर्यंत आपण पाहिली. नवीन बॅटर शेखर कॅपिटल्सने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय. नवीन बॅटर ओंकार पवार. खूप सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेनं तंत्रशुद्ध पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेनं अतिशय वेगाने चाललाय. पाहूया पाठला गेलं जातं. रेस लागली आणि हे रेस बॉलने जिंकले. चेंडू सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम फटका. नेत्रदीप फटका. देखणा फटका. काय टायमिंग होतं. चेंडू स्टंप मध्ये टाकला होता. थोडा बॅकफुटला गेला फलंदाज. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करत चेंडू गेलाय. ही कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अत्यंत सुंदर आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 6 वरती. आता सामना सुरू आहे. महत्वाचा मॅच. रायगड वॉरियर्स आणि पन्हाळा रायडर्स. मॅच क्रमांक 5. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंट मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू या वेळेला पॉइंटच्या दिशेने अतिशय वेगाने चाललाय. खराब क्षेत्रचा फायदा बॅटरला मिळतोय. 4 धाबा या चेंडूवरती मिळतील. 4 धाबांनी धावसंख्या वाढले. धावफलक धाबा आहेत 10. सचिन ढवळे फाउंडेशन प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. 5वा सामना रायगड वॉरियर्स आणि पन्हाळा रायडर्स या 2 संघादरम्यान. यानंतर देवगिरी ब्लास्टर आणि सिंहगड कॅपिटल्स या 2 संघादरम्यान प्रतिष्ठित सामना. ऑफ टाइमच्या बाहेर होता. यावेळेला बॅकफुटला गेलाय फलंदाज आणि पॉईंटच्या दिशेनं चेंडू खेळून काढला. पॉईंटला अतिशय खराब क्षेत्ररक्षण झालं. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक दमेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये. नेल्सनकडे आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आवश्यक सामना जिंकण्याकरता आपण टार्गेट यावेळेला आहे, लक्ष आहे 49 धाबांचं आणि आता पहिल्या षटकात 11 धाबा या ठिकाणी उभारल्या गेल्या आहेत. मैदानाचा जो खेळ आपण बघितला तर फार मोठी धावसंख्या नाहीये. आज 3 विकेट निलेशने घेतल्या आणि तिथून सामन्याचं चित्र बदललंय. गेम चेंजर खेळाडू निलेश. यानंतर होणारा सामना देवगिरी ब्लास्टर आणि सिंहगड कॅपिटल्स, त्यानंतर तोरणा चॅलेंजर्स आणि पुरंदर किंग्स या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. अटीतटीचा सामना यानंतर देखील आपण पाहणार आहोत. उत्कंठवर्धक सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि खरंच कौतुक करायला गेलं ज्या पद्धतीने सचिन ढवळे सरांनी यावेळेला स्पर्धेचं आयोजन केले. अत्यंत सुंदर नीटनेटकं आयोजन आपण या ठिकाणी पाहतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आपल्या कुठं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन समालोचन कक्षाकडून प्रदीप. क्रिक झिरोज वरती आपण यावेळेला या सामन्याचे
अपडेट या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर tenniscricket.in माध्यमातून देखील ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच केलं जाते. आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. समालोचन कक्षाकडनं प्रदीप सज्ज असेल. सामोरं जाईल बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकता ओंकार पवार. ओंकार पवार करणार का पलटवार, की दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर गोलंदाज यावेळेला तिखट मारा करेल आणि का चांगल्या स्पेलची आवश्यकता. सनबॅन त्यानंतर पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक विनायक पवारसाठी. ऑफटमच्या भारताच्या चेंडू पण सामच्या बाजूला बळतायत अक्षय निर्मल आणि वाईट बॉलचा इशारा करतायत. धावपल करते एकूण डाबा 12. षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. पहिल्या चेंडू नियंत्रित नाहीये, तिखट मारा करायचा आहे. पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स एंडकडनं जो मारा झाला तिथे 11 धावा आल्या. समालोचन कक्षाकडनं आता गोलंदाजी होते. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. जशीचा क्रमांक 18. सध्या विराट कोहलीची बॅट तळपते, परंतु बाकी संघ तितकी चांगली कामगिरी करू शकले नाहीये, त्यामुळे बॅकफुटवरती आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू मागचा पाय हवेत आहे. कमरच्या डोकन खेळलेला अत्यंत दर्जेदार फटका. आपला फटका 440चा झटका. कव्हरच्या दिशेनं यावेळेला ओंकारच्या बॅट मधनं पलटवार. चौकार, दर्जेदार, शानदार, दमदार, वजनदार, रुबाबदार, जबाबदार बॅट्समनच्या बॅटमधनं आलेला अत्यंत जबरदस्त चौकार. धावपलकावरती धावसंख्या आहे 16. आता कोण म्हणून बिघडले स्वर्गाचं दार, इथं तर उघडलं स्वर्गाचं दार. हा चौकार. धावपलकरती धाबा एकूण होत आहेत 16. तुमच्या भारताचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती 1 धाव एकेरी धावांनी धावसंख्या बनली. धावसंख्या पोहोचली ती 17 वरती. आता 49 धावांचा पाठलाग करायचा. पॉवर प्ले ऑन आहे. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती आहे. विनायक आणि ओंकार अप्रतिम बॅटिंग करत असताना सागर आणि ओंकार स्ट्रायकर रेंजला यावेळेला सागर आहे. ओंकार नॉन स्ट्रायकर रेंजला. ही जोडी जमली मैदानावरती. क्रिकेटमध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना तुम्हाला सूर सापडणं फार गरजेचं आहे. ऑफटमच्या भारताचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. दिशाईन चेंडू वाईट बॉलचा इशारा अक्षय निर्मलने केलाय. धावबॉल करती धाबा 18. 49 धावांचा आव्हान आहे. 36 चेंडू आणि 49 धाबा हे समीकरण आहे. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट. फटका तर इथेही चांगला, आवाज पण चांगला आलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन मध्ये. घ्यावी एखादी ताण, काळजात उडता बी कट्यार आणि मनोमनी चेंडू होऊन टोकावा उत्तुंग षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड खेळलेला अप्रतिम फटका. शानदार बॅटिंग. आता आग दोन्ही बाजूला सारखीच लागली. एका बाजूला सागर आहे, परंतु उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा कधी नाद करू नये. शांत माणसाचा कधी नाद करू नये. शांत असलेला सागर पण आता अशांत झालाय. यावेळेला कुटुंबाचा चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षक यावेळेला सीमारेषेवरती, तर स्क्वेअर लेगला कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. म्हणूनच म्हटलं जातं इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. सागरच्या बॅटमधनं पहिल्यांदा षटकार, त्यानंतर चौकार. धावसंख्येला आला आकार. धावसंख्या सदले, धावसंख्या फुलले, धावसंख्या बहरले. 28 धावा धावपलकावरती. 49 धावांचा पाठलाग. 26 चेंडू 21 धावांची आवश्यकता. समीकरण बदलले, सामन्याचं चित्र बदलले. यावेळेला ऑफटमच्या बाहेर चेंडू कव्हरच्या डोक्यावर खेळलाय. पाठलाग केला जातोय. चेंडू वन बॉल सीमारेषा पार. चौकार. क्या बात है. सागरची कडक बॅटिंग. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. हुनरबाज खिलाडू के लिए बहुत अच्छा मंच है. यावेळेला जे गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी योग्य मंच या ठिकाणी आहे. प्रहार प्रीमियर लीग मध्ये सागरचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळते 4. कणकणी चौकार. मला कुटुंबाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळाय. पुलचा तितका चांगला फटका नाहीये, परंतु एक धाव मिळेल. सागर यावेळेला अप्रतिम बॅटिंग करतोय. म्हणजे सागर पहिल्यांदा आपण बघितलं तर नदीसारखा शांत होता. त्यानंतर बघितलं तर ओंकारनं पलटवार केला आणि त्यानं ओंकारनं केलेला पलटवार पाहिला. सागर रिॲक्ट झाला. धावपल करती एकूण धाबा आहेत 33. जिंकण्याकरता आवश्यकता आहे उर्वरित चेंडू आहेत 24 आणि आवश्यकता आहेत आपण बघितलं तर 16 धाबांचे. 24 चेंडू 16 धाबाचं समीकरण आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती दर्जेदार खेळ देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू आहे रायगड वॉरियर्स आणि पन्हाळा रायडर्स.
49 धावांचा पाठलाग यावेळेला होतोय रायगड वॉरियर्स संघाकडनं. 24 चेंडू 16 धावा. ओंकार आणि सागर ही जोडी मैदानावरती जमले, त्याला सूर सापडले. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण या अत्यंत मानाच्या प्रदर्शनीच्या स्पर्धेचं खूप सुंदर अशा प्रकारे थेट प्रक्षेपण पाहतोय. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी लोकप्रिय असलेली मानाची स्पर्धा, लाख मोराची स्पर्धा. त्याचबरोबर ऑल इंडिया लेवलचे दिग्गज खेळाडू आपण याच मंचावरती पाहणार आहोत. शिंदे हायस्कूलचे मैदान, धाव पर्व, त्याचा आहे आपल्याला सर्वांना गर्व, त्यातच आहे सर्व. सैफ शेख, विवेक नकाते, त्यानंतर अश्विन कुमकर आणि सचिन भोसले हे आतापर्यंत गेम चेंजर खेळाडू आहेत. नपलकरती धावसंख्या एकूण बघितलं तर आणि समीकरणाचा विचार केला तर निश्चितच फलंदाज पारड जड आहे रायगड वॉरियर्स. हा चेंडू खूप चांगला आहे का बघूया. पंच अक्षय निर्मल, पुन्हा एकदा गोलंदाजी चक आहे की ते पाहिलं जाते. टीव्ही अंपायर बिझी होत आहेत, टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. अडचणी पन्हाळा रायडर्सच्या वाढल्यात, कारण पंचाचं देखील अगदी बारीक लक्ष या मॅचवरती. प्रहार प्रीमियर लीग 2024 अप्रतिम नियोजन, सुंदर अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ. मैदानावरती खेळ थांबलाय, असं करणे गोलंदाजी आणि गोलंदाजीची ऍक्शन. सर्वांचं लक्ष निश्चितच स्टुडिओच्या दिशेने असेल, वॉर रूमकडे. पाणी मैदानात आणि पंचांचा इशारा, नो बॉल. म्हणजे बुडत्याचा पाय खोलात. आधीच 24 चेंडू 16 धावाचं समीकरण आहे, त्यातच एक गोलंदाज तुम्ही पाचारण केला आणि पहिल्या चेंडूवरती उसळी घेणारे चेंडू आहे. पंचांनी सांगितलं टीव्ही अंपायरला, पहा चेंडू कसा, अँगल कसा आहे, तर अँगल चांगला नव्हता आणि त्यामुळे या गोलंदाजाला थांबावं लागेल. नवीन गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी शोधून काढावा लागेल. किती ऑप्शन तुमच्याकडे आहेत, 5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत, किती ऑलराऊंडर तुमच्याकडे आहेत ते महत्वाचे आहेत. आत्ताच्या घडीला मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे ऑलराऊंडर जास्त असणं गरजेचं आहे. आणि परिस्थिती प्रतिकूल आहे, ती अनुकूल कशी बनवायची हे पण आलं पाहिजे. परिस्थिती तितकीशी चांगली नाही आहे, त्यामुळे तुमची मनस्थिती देखील पाहिली जाईल. दबावाला झुगारून तुम्हाला कामगिरी करायची आहे. मैदानावरती आता गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. प्रकाश राठोड. समीकरण 24 चेंडूंच्या शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रायगड वॉरियर्स, प्रकाश राठोड. पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स एंडकडनं गोलंदाजी करतील. समोर जाईल बॅट्समन स्ट्रायकर एंडला फलंदाजी करण्याकरता सागर आहे, त्याने अफलातून बॅटिंग केले. 16 वरती तो बॅटिंग करतोय, 6 चेंडू तो खेळलाय. पहिला चेंडू फुल टॉस वेगवान चेंडू होता. मध्ये क्षेत्ररक्षक खोलवरती आहे, चेंडू सीमारेषा पार करणार का, चेंडू सीमारेषा पार. खराब चेंडूवरती कर्पूस समाचार, धावमिती 4. सागरच्या बॅटमधनं चौकार. प्रहार प्रीमियर लीग चौकार. धावपलकावरती धावसंख्या वाढले. आता उर्वरित चेंडू शिल्लक 23 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता 11 धावांची. रायगड वॉरियर्सची गाडी रम पम पम विजयाच्या दिशेने जाते. पन्हाळा रायडर्स, रायगड वॉरियर्स संघ अडचणीत सापडलाय. पन्हाळा रायडर्स यावेळेला निश्चितच विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पन्हाळा रायडर्स संघाची गाडी जी आहे ती रम पम पम विजयाच्या दिशेनं जात असताना आपण पाहू शकता. रायगड वॉरियर्स अडचणीत सापडलाय. उलटा चेंडू आहे, इथे कबरमध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव मिळेल, एकेरीने धावसंख्या वाढते. 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ओव्हरतोरचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. 2 धावांनी आता जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 9 धावांची. आता काहीच चांगलं घडत नाही रायगड वॉरियर्स संघाला. पन्हाळा रायडर्सचा संघ 49 धावांचा पाठलाग करत असताना पन्हाळा रायडर्स. प्रकाश राठोड. अखोटा पद्धतीने इथं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि ते गाणं वाजतंय, उडी उडी जी आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती जज करू शकले नाहीये. चेंडूच्या दिशेने झेलकडे जायचं, ते चेंडू वन बॉस पकडायचा आणि ती शंका मनात होती आणि त्या शंकेमुळेच ना चेंडू यावेळेला थांबू शकलात. अगदी त्याच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला दस्तकाला म्हणजे मस्तकाला दस्तक देत त्या चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. 4 धावांकरता जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली पन्हाळा रायडर्स संघासाठी. टप्प्याचा लेग ब्रेक चेंडू होता, अप्रतिम फटका आपण मैदानावरती पाहिलाय. याला कट केला चेंडू, चेंडू जाईल गॅप मध्ये,
सीमारेषा पार धावामिती 4. चौकार ओंकार आणि सागर मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतायत. मैदानावरती बॅटरना सापडलाय सूर, ते काढतायत गोलंदाजाचा धूर. धावा येतात भरपूर. चौकार षटकारांचा पाऊस मैदानावरती. धावक संख्या आहे आता जिंकण्याकरता एका धाब्याची आवश्यकता. पन्हाळा रायडर्स विजयाच्या उंबरठ्यावर. सागर खेळतो 30 वरती. यावेळेला फुल टॉस चेंडूवरती त्याची विकेट गेले. म्हणजे इतकी चांगली बॅटिंग केली, इतकी चांगली बॅटिंग केली आणि एका खराब चेंडूवरती त्याची विकेट. सागरची खेळी संपुष्टात. 11 चेंडूत त्याने धावा केल्या 30. यानंतर होणारा सामना आपण बघणार देवगिरी ब्लास्टर आणि सिंहगड कॅपिटल्स. अत्यंत महत्वाचा सामना देवगिरी ब्लास्टर संघासाठी. सिंहगड कॅपिटल्सने जिंकला टॉस आणि जिंकणाऱ्या संघाला मी विनंती करेन आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जायचंय. त्याचबरोबर हस्तांदोलन करायचंय जे आपल्या क्रिकेटमध्ये शिस्त आहे. प्रहार प्रीमियर लीग 2024च्या 10व्या पर्वाची ऑफ्टमच्या भारता चेंडू डॉट बॉल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. षटक समाप्त झाले. उर्वरित चेंडूचा विचार केला. चेंडू किती शिल्लक आहे ते देखील 18 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये अत्यंत दर्जेदार बॅटिंग केले. नेत्रदीपक फटकेबाजी आपण ओंकार आणि सागरकडे पाहिलेली आहे. मॅच मध्ये तसं पाहिलं तर औपचारिकता बाकी. पन्हाळा रायडर्स संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. विजयाचा आस्वाद चाखण्याची संधी त्यांना मिळेल. रायगड वॉरियर्स संघाला बरंच काही या ठिकाणी शिकण्यासारखं असणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. आता तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची तर तुम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागतो. सामना जिंकायचा आहे तर त्यासाठी देखील अभ्यास करावा लागेल. आणि मग तुम्ही जे प्लॅन बनवले त्या प्लॅन प्रमाणे मैदानावरती कामगिरी देखील करावी लागेल. 18 चेंडू 1. समीकरणाचा विचार केला तर पारड जड आहे. पन्हाळा रायडर्स संघाचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे राहुल कोकाटे. समोर जरी स्ट्राईक केलेला फलंदाज ओंकार. विजयी चौकार, विजयी षटकार, विजयी एकेरी धाव. काय घडते काय बिघडते पाहूया. पुढे 17 चेंडू खेळला. अत्यंत सुंदर पद्धतीने लॉंग ऑनच्या दिशेनं ओंकारनं पुन्हा एकदा पलटवार केलाय. सामन्यामध्ये आपण बघितलं तर विजयी फटका आहे आणि अशा रीतीनं हा सामना पन्हाळा रायडर्स संघानं अतिशय आरामात जिंकला. त्यांचं मनापासून अभिनंदन. प्रहार प्रीमियर लीग 2024 मध्ये आतापर्यंत सामने समाप्त झालेत 5. यानंतर देवगिरी ब्लास्टर आणि सिंहगड कॅपिटल्स या 2 संघादरम्यान महत्वपूर्ण लढत. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू निलेश साबळे. त्याचं षटक खूप चांगलं होतं. 2ऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करता आला की 3ऱ्या षटकामध्ये आला आणि त्यावेळेस त्याने 3 गडी बाद केले होते. निर्णायक क्षणी 3 गडी बाद केले आणि सामन्याचं चित्र बदलणारा खेळाडू आहे गेम चेंजर खेळाडू निलेश साबळे. जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे उपस्थित आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा देण्याकरता मनीष पाटील. ओव्हर टू मनीष. सिंहगड कॅपिटल्स आणि देवगिरी ब्लास्टर आपण लिस्ट अपडेट केली नाहीये. आमच्यापर्यंत पोहोचली नाहीये. प्रत्येक टीमनं लिस्ट अपडेट करायची. सिंहगड कॅपिटल्स